फाटकी ही झोपडी काळी माझे, मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घे. आणि ते मुद्दाम याच्यासाठी सांगितलं पाहिजे की अगोदरची झाडांची, हिरवळीची, कुठल्या तरी सुंदर दिसणाऱ्या अशा परिसराची कविता, अशी निसर्ग कविता, तिला आपण निसर्ग कविता म्हणतो. पण माझी निसर्ग कविता जी आहे, ही निसर्ग कविता ही शेतात येणाऱ्या त्या भुईतून, काळ्या भुईतून, तांबड्या भुईतून येणाऱ्या जे अंकुर त्यातून येतात आणि मग शेतकऱ्याचा मृगाचा पाऊस पडलेला आहे, मातीचा मृदगंध दरवळलेला आहे आणि संबंध शेतकरी समाज, माणसं, गुरंढोरं ही त्यातून उभी राहत आहेत आणि पोटा पाण्याला लागणारी ज्वार, बाजरी, कपाशी, केळी हे जे आम्ही निर्माण करतो हे सगळं या शेतीतून येत आहे. हा सगळा निसर्ग हा शेतीतला शेतकऱ्यांचा, त्या शेतकऱ्यांच्या काळजाचा, त्यांचा पोटपाण्याचा असा सगळा निसर्ग आहे. म्हणून ज्या वेळेला ज्वार भरते, फुलते आणि अत्यंत सुंदर कणीस उभं राहतं, त्यावेळेला आम्ही जेवत नाही, ते बघूनच असं जगावं असं वाटतं की ज्वारीतून आणि या सगळ्या ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. हे जे सगळं आहे तर हे तिथल्या जीवनाची, त्या शेतकरी जीवनाची कविता आहे, त्यांच्या पोटाची, तिथल्या काळजाची. हे जर करपून गेलं ना, सुकून गेलं ना, तर आम्ही जगू शकत नाही. आणि ते जर बहरलं की आम्ही म्हणतो की पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंधबार भरलेले ओचे, झाडातून लदबदले बहर कांचनाचे, घन वाजत गाजते थेंब अमृत.